नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इनपुट आणि आउटपुट हा एक महत्त्वाचा टॉपिक ॲनालिसिस करणार आहे. महत्त्वाचा का सांगतोय कारण एकदम सोपा असतो आणि बरेचसे प्रश्न इथंच विचारले जातात. जनरली आपण जे काही डिव्हायसेस यूज करतो ते आपल्याला माहीत असतात, कीबोर्ड असेल, माऊस असेल, मॉनिटर वगैरे असेल. पण काही असे डिव्हायसेस आहे जे आपण रेअरमध्ये यूज करत असतो. सहसा आपल्याकडून ते यूज होत नाही, एका पर्टिक्युलर स्थितीमध्ये ते यूज करावे लागतात. पण ते डिव्हाइस कोणते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याच डिव्हायसेसवर आपल्याला प्रश्न विचारला जातो. एक पर्टिक्युलर डिव्हायसेसचं नाव तुम्हाला दिलं जातं आणि ते डिव्हायसेस इनपुट आहे की आउटपुट आहे असं विचारलं जातं. ठीक आहे. त्यामुळे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जनरली जर आपण बघितलं तर कीबोर्ड असेल, माऊस असेल, स्कॅनर असेल, प्रिंटर असेल, मॉनिटर असेल, तुमचं स्पीकर असेल, मायक्रोफोन असेल, हे डिव्हायसेस आपले जे डेली रुटीनमध्ये डेली यूजमध्ये आहे हे आपल्याला लगेच समजतात इनपुट आहे की आउटपुट. पण काही डिव्हायसेस असे आहे की आपण ते ओळखू शकत नाही. जसं की MCIR असेल, ते बारकोड रीडर असेल, ठीक आहे, टच स्क्रीन आहे, जी फोन आहे आपला टच स्क्रीन, ते कोणतं डिव्हायसेस आहे, असे प्रश्न तुम्हाला थोडंसं ऑडमध्ये विचारले जाऊ शकतात जे आपण डेली यूजमध्ये नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण इन डिटेल ते सगळं ॲनालिसिस करणार आहे. इनपुट डिव्हायसेस कोणते, आउटपुट डिव्हायसेस कोणते, कीबोर्डवरचे ज्या फंक्शनल की आहे, ठीक आहे, त्या कीज कोणकोणत्या आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चला तर सुरुवात करू आपण. स्टार्टिंग, इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस हे वापरकर्ते आणि संगणक, ठीक आहे, वापरकर्ते आणि संगणक यांच्यात संबंध स्थापित करण्याचे माध्यम आहे. म्हणजे एकंदरीत वापरकर्ते आणि संगणक, युजर आणि संगणक यामध्ये काय करते, ते संबंध स्थापित करते. कोणकोणते, इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस. फर्स्ट लाईन व्यवस्थित लक्षात घ्यायची, प्रश्न तुम्हाला इथं सुद्धा बनू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इनपुट डिव्हायसेस वापरकर्त्याला संगणकाला डेटा आणि सूचना प्रदान करण्याची परवानगी देते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, इनपुट डिव्हायसेस वापरकर्त्याला काय करते, डेटा आणि सूचना प्रदान करण्याची परवानगी देत असते. तर आउटपुट डिव्हायसेस वापरकर्त्याला प्रक्रिया केलेला डेटा प्रदर्शित करते. फर्स्ट लाईन मध्ये जे इनपुट डिव्हायसेस आहे ते काय करते, डेटा आणि सूचना प्रदान करण्याची परवानगी देते. म्हणजे इंटरने आपण काय करतो, डेटा हा प्रोव्हाइड करतो कम्प्युटरला. ठीक आहे. आणि प्रोसेसिंग करून डेटा हा कोण प्रदर्शित करतो, ते काय, आउटपुट डिव्हायसेस. दोघांमधला फरक व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. आता इनपुट उपकरणे आपण बघू. संगणकाला सूचना देण्यासाठी आणि डेटा प्रदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय, इनपुट उपकरणे असे म्हणतात. इथं तुम्हाला वाक्य सुद्धा विचारले जाऊ शकते की इनपुट उपकरणे म्हणजे काय. तर संगणकाला सूचना देण्यासाठी आणि डेटा प्रदान करण्यासाठी, ठीक आहे, सूचना आणि डेटा प्रदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना काय, इनपुट उपकरणे म्हणतात. स्टेप बाय स्टेप आपण पुढे जातोय, व्यवस्थित लक्षात घ्यायचंय, एकही डाऊट तुम्हाला राहणार नाही लेक्चर केल्यानंतर. इनपुट डिव्हाइस कोणतं आणि आउटपुट कोणतं, ठीक आहे. त्यामुळे एकदम बेसिक पासून घेतोय आपण. वापरकर्त्याकडून इनपुट मिळाल्यानंतर इनपुट डिव्हायसेस ते मशीन भाषेत रूपांतरित करते आणि रूपांतरित भाषा CPU ला पाठवते. हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलंय. याची प्रोसेसिंग काय, हे कार्य कसं चालतंय, इनपुट आपण कसं पाठवतो, प्रोसेसिंग झाल्यानंतर त्याचं आउटपुट कसं भेटतं, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. ते CPU ला पाठवते. उदाहरणार्थ बघा, जसं की कीबोर्ड असेल, माऊस असेल, स्कॅनर असेल, मायक्रोफोन असेल, ही कशाची आहे, इनपुट उपकरणाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला, सहसा प्रश्न कसा असतो, तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात आणि खालीलपैकी इनपुट उपकरण कोणते हे तुम्हाला ओळखायला सांगितलं असतं किंवा आउटपुट कोणते हे ओळखायला सांगितलं असतं. तर दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हे सोपे सोपे उपकरणं हे आपल्याला माहीत असतात, पण पुढे जे आपण ॲनालिसिस करणार आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं. सध्या इनपुट जे आहे ते कीबोर्ड आहे, माऊस आहे, स्कॅनर आहे, ठीक आहे, स्कॅनर आहे, मायक्रोफोन आहे. ओके. तसंच आउटपुटचं जर बघितलं आपण, आउटपुटचे काही महत्त्वाचे डिव्हायसेस व्यवस्थित लक्षात घ्यायचे. इनपुट डिव्हायसेस यामध्ये फर्स्ट डिव्हायसेस आपण कीबोर्ड बघू. बघा, कीबोर्ड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर वरची जे F1 F2 या फंक्शनल की वगैरे असतात, त्यामध्ये कीबोर्डचे वेगवेगळे टाईप आपण यामध्ये बघणार आहे. त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो, कोणत्या सिच्युएशनला कोणकोणते कीबोर्ड वापरले जातात. जर तुमचा हात वगैरे, मनगट वगैरे दुखत असेल, त्याला कॅपेबल म्हणजे चांगला फ्रेंडली कोणतं कीबोर्ड असतं हे सुद्धा आपण पुढे डिस्कस करू. आता कीबोर्ड बघा, कीबोर्डला प्राथमिक मानक इनपुट डिव्हायसेस म्हणून देखील ओळखले जाते.
ठीक आहे, प्राथमिक मानक डिव्हाइस हे आपल्याला इंग्लिशमध्ये माहीत असतं, पण मराठीमध्ये सुद्धा लक्षात ठेवत चला. ठीक आहे, 19व्या शतकात क्रिस्टोफर लॅथम शोल्स यांनी कीबोर्डचा शोध लावला. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. कीबोर्डचा शोध कोणी लावला हे सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते. क्रिस्टोफर लॉथम शोल्स. संगणकाला अल्फा न्यूमेरिक डेटा प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्डचा वापर केला जातो. कोणता डेटा? अल्फा न्यूमेरिक. ठीक आहे, म्हणजे जर आपल्याला संगणकाला किंवा व्हॉइस वगैरे आपल्याला पाठवायचं असेल तर ते आपण कीबोर्डद्वारे नाही करू शकत. फक्त अल्फा न्यूमेरिक आपण याद्वारे प्रविष्ट करू शकतो. एका मानक कीबोर्डमध्ये साधारणपणे 104 की असतात, तर मल्टीमीडिया कीबोर्डमध्ये 110 पर्यंत की असू शकतात. पण सध्या हा डेटा फार जुना झालाय. सध्याच्या कीबोर्डमध्ये मल्टिपल की त्यामध्ये ॲड होऊन येतात आणि काही कमी सुद्धा झालेल्या आहेत. सहसा याच्यावरती प्रश्न येणार नाही. आला तर हे व्यवस्थित लक्षात घ्यायचे. जे साधारण कीबोर्ड त्यामध्ये 104 की आणि मल्टीमीडिया कीबोर्डमध्ये 110 की. आता हे कमी जास्त होऊ शकतात, कारण सध्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये एक्स्ट्रा काही काही की यामध्ये ॲड होत आलेले आहे आणि ज्या कीचा उपयोग नाही त्या कीबोर्डमधनं काय वगळण्यात आला आहे. हा सुद्धा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे हा फिक्स डेटा नाही आहे. एक साधारण आपण अंदाज त्यामध्ये बांधू शकतो. ओके, 104 आणि 110. चला, कीबोर्डवरील की. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अल्फा न्यूमेरिक की. बघा, यामध्ये मजकूर आणि संख्या टाईप करण्यासाठी अक्षर असतात. आपल्याला माहिती आहे ए पासून झेड पर्यंत आणि संख्या 1 ते 9 पर्यंत समाविष्ट असतात. त्याला काय? अल्फा न्यूमेरिक की असं म्हणतात. फंक्शनल की. कीबोर्डच्या वरच्या बाजूला असलेल्या ज्या की असतात बघा, ह्या वरच्या F1 F2 हे F12 पर्यंत बघा, वरच्या ज्या की आहे त्या की म्हणतोय फंक्शनल की. ठीक आहे, F1 ते F12 हे विशेष कार्य करतात. म्हणजे या पर्टिक्युलर कीचं काही एक विशेष कार्य असतं. ठीक आहे, एका कीवर एक विशेष कार्य घडलं जातं, त्यामुळे त्याला फंक्शनल की म्हणतात. सध्या व्यवस्थित लक्षात घ्या फंक्शनल की म्हणजे काय. ठीक आहे, याचा वापर वगैरे आपण पुढे डिस्कस करू. आता कीबोर्ड सगळ्यांनी बघितलं असेल, ज्या वरच्या की असतात त्या फंक्शनल की आहे. यामध्ये एक्स्ट्रा काही सांगायची गरज नाही. त्यानंतर कंट्रोल की बघा, जसं यामध्ये बघा कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि विंडोज कमांड की समाविष्ट आहे. जसं फंक्शनल कीचं विशेष कार्य असतं तसं याचं सुद्धा काय एक विशेष कार्य असतं कंट्रोल कीचं. हे शॉर्टकटसाठी किंवा इतर कीसाठी एकत्रितपणे काम करतात. जसं आपल्याला माहिती आहे, जर आपण काही शॉर्टकट वगैरे वापरत असेल त्या कीजमध्ये कंट्रोल असते, शिफ्ट असते. ठीक आहे, त्यानंतर अल्ट असते. या वेगवेगळ्या की वापरून आपण मल्टिपल की त्यामध्ये वापरत असतो. म्हणजे आपल्याला काही शॉर्टकट मार्ग त्यामध्ये मिळतो. फक्त कंट्रोल की कोणकोणत्या हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. प्रश्न इथं सुद्धा तुम्हाला बनू शकतो. यामध्ये कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि विंडोज कमांड, म्हणजे कीबोर्डवर विंडोज की सुद्धा असते. ठीक आहे, ती सुद्धा शॉर्टकटचं काम करत असते. सेकंड थिंग, नेव्हिगेशन की. कर्सर हलविण्यासाठी किंवा स्क्रोल करण्यासाठी बाण की, होम एंड, पेज अप आणि पेज डाऊन की हे वापरले जातात. नेव्हिगेशन की हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याचा यूज सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कंट्रोल की झाले, नेव्हिगेशन की झाले. चला पुढे, न्यूमेरिक कीपॅड. बघा, क्विक न्यूमेरिक म्हणजे इनपुटसाठी उजवीकडे असलेल्या संख्या आणि गणितीय चिन्हाचा संघ. ठीक आहे, मुख्य कीबोर्डवर संख्यात्मक देखील असतात आणि दोन्हीचा परिणाम हा समान असतो. बघा, ज्या न्यूमेरिक असतात तुमच्या राईट साईडला बघा कीबोर्डच्या, सहसा कीबोर्डवर सध्या कुठेही ते ॲड होतात. तेच बोललो मी तुम्हाला, आता फिक्स नाही का ही संख्या इथंच येईल म्हणून. जे जुने कीबोर्ड होते त्यावरती ते आहे बघा. यामध्ये क्विक न्यूमेरिक म्हणजे इनपुटसाठी उजवीकडे असलेल्या संख्या आणि गणितीय चिन्हाचा संच, त्या कोणत्या न्यूमेरिक कीपॅड झाले. ठीक आहे, जो एका साईडला दिलेला असतो बघा. तुम्हाला कीबोर्डवर दाखवलं असते, एक मिनिट. मला कीबोर्ड द्या. नाही, कीबोर्ड वाटायचे आहे, दुसरा द्या. एक मिनिट, कीबोर्ड येते आपला ऑलरेडी अटॅच आहे इकडे, त्यावरती तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या कीज आहे. तोपर्यंत पुढे बघा, एस्केप की. बघा, ही कीबोर्डच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेली एक की आहे. याचा वापर कमांड किंवा एंट्री रद्द करण्यासाठी किंवा मागील कमांड एंट्रीवर जाण्यासाठी केला जातो. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे.
एंटर की ही की सहसा कीबोर्डच्या मुख्य भागाच्या उजव्या बाजूला असते. ही कमांड देण्यासाठी, डेटा इनपुट करण्यासाठी किंवा टेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये नवीन ओळ तयार करण्यासाठी वापरली जाते. कोणती? एंटर की. ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याचा यूज आपण बऱ्यापैकी करत असतो. ठीक आहे. बॅकस्पेस की ही कर्सरच्या डावीकडे कॅरेक्टर डिलीट करते आणि डिलीट केले की कर्सरच्या उजवीकडे असलेल्या कॅरेक्टर डिलीट करते, म्हणजे ही डिलीट की. आणि ही बॅकस्पेस की. ठीक आहे. या कीज व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बॅकस्पेस हे तर झालंय. स्पेस बार शब्द आणि अक्षरामधील अंतर वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे दोन शब्दामध्ये अंतर ठेवण्यासाठी आपण काय स्पेस वापरतो, स्पेस बार वापरतो. ही कीबोर्डवरील सर्वात लांब की आहे. इथं प्रश्न ऑलरेडी विचारला गेला की कीबोर्डवरील सर्वात लांब की कोणती. स्पेस बार हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इथं प्रश्न हा रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. सर्वात लांब की. नंतर टॅब की याचा वापर टेक्स्टमध्ये. एक मिनिट, धन्यवाद सर. बघा आपल्याकडे कीबोर्ड आला. आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो एक स्टार्टिंग पासून ज्या वेगवेगळ्या की आहे. बघा हे झालं तुमचं अल्फा न्यूमेरिक. यामध्ये इकडे दिसत असेल बघा तुम्हाला कीबोर्डमध्ये ए पासून ते झेड पर्यंत सगळे यामध्ये अल्फाबेट कव्हर आहे. न्यूमेरिक हे वरती आहे बघा, हे सुद्धा आहे, इथं चिन्ह वगैरे सुद्धा आहे. आणि हा सेपरेट एका साईडला 1 ते 9 पर्यंत आणि 0 सुद्धा त्यामध्ये ॲड आहे. हे सगळं की त्यामध्ये ॲड आहे. सेकंड जो आपला फंक्शनल की बघा, फंक्शनल कीचा जर विचार केला तर F1 पासून F12 पर्यंत ह्या सगळ्या काय फंक्शनल की आहे. ठीक आहे. त्यानंतर कंट्रोल की. कंट्रोल कीचा विचार केला यामध्ये कंट्रोल असेल, इथे बघा कंट्रोल असेल, अल्ट असेल, त्यानंतर इथे विंडोज की असेल बघा. या सगळ्या की जे आहे या कशाच्या आहे, कंट्रोल की आहे. नंतर नेव्हिगेशन की कर्सर हलविण्यासाठी किंवा स्क्रोल करण्यासाठी बाण की, होम अँड पेज अप. हे बघा इथे पेज डाऊन, पेज अप, होम या ज्या की आहे या की कोणत्या आहे, नेव्हिगेशन की आहे. त्यानंतर न्यूमेरिक कीपॅड. न्यूमेरिक आपल्याला माहितच आहे, दोन्ही इथंच ह्या साईडला जो आहे तो न्यूमेरिक कीपॅड आहे. त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर हे न्यूमेरिक प्लस हे जे स्पेशल चिन्ह आहे हे यूज करण्यासाठी आपण शिफ्ट दाबून जो यूज करतो हे सगळे काय आहे, स्पेशल कॅरेक्टर की आहे. स्केप की. स्केप बघा या साईडला असतं वरच्या कॉर्नरला. ठीक आहे. याचा यूज आपण ऑलरेडी बघितलेला आहे. कीबोर्डच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असते बघा. आणि याचा वापर कमांड किंवा एंट्री रद्द करण्यासाठी किंवा मागील कमांड किंवा एंट्रीवर जाण्यासाठी केला जातो. वापर सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्यायचं, कोणत्या कीचा कोणता वापर आहे. एवढं डिटेलमध्ये का घेतोय, कारण प्रश्न इथंच येत आहेत. आपल्याला वाटतं एकदम सोपं आहे, पण आपण ऐन वेळेस हा आपल्याला लक्षात येत नाही की याचा यूज काय आहे, कोणती की आहे. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा एंटर की. ही की सहसा कीबोर्डच्या मुख्य भागाच्या उजव्या बाजूला असते. दोन एंटर की असतात बघा इथे. हे बघा इथे एक एंटर आहे, इथे एक एंटर आहे, दोन. ठीक आहे. ही कमांड देण्यासाठी, डेटा इनपुट करण्यासाठी किंवा टेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये नवीन ओळ तयार करण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. बॅकस्पेस की बघा इथं बॅकस्पेस आहे, इंटरच्या सेट वरती बघायचं इथं बॅकस्पेस आहे. त्यानंतर डिलीट. डिलीट हे इथं आहे बघा, हे स्पेस बार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा जो सगळ्यात मोठं बटन आपण ज्याला म्हणू, सर्वात मोठी की हे स्पेस बार आहे. ठीक आहे. टॅब इकडे असतो बघा, हा स्केपच्या खाली हा टॅब तुमचा झालाय. प्रिंट स्क्रीन इथं सेपरेट असतं बघा, काही कीबोर्डवर नाहीये, काहीवर असतोय. इथं वरती चेक करायचं, इथं प्रिंट की असते. टॉगल की. कीबोर्डच्या टॉगल म्हणजे फंक्शन चालू बंद करण्यासाठी ही टॉगल कीज कॅप्स लॉक वगैरे मोठ्या अक्षरासाठी वापरलं जातं बघा. इथं कॅप्स लॉक असतं बघा या साईडला. कुठे गेलं कॅप्स लॉक, हा हे वालं या साईडला शिफ्टच्या वरती. ठीक आहे. होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. छोट्या छोट्या गोष्टी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी पण व्यवस्थित लक्षात घ्या. इथं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या कीज. ओके. एकदम सोप्या भाषेमध्ये. आणि काही वेगवेगळे जे कीबोर्ड असतात त्यावरती ते कीज थोडं मागं पुढं होत असतात. एवढं डिटेलमध्ये का सांगितलं, कारण इथे प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाणार. ठीक आहे. चला आता पुढे जाऊ आपण. ह्या कीज वेगवेगळ्या आपल्या संपलेल्या आता. फंक्शनल कीज थोडंसं इन डिटेल बघू.
पर्टिक्युलर त्या कीजचा वापर काय, ते आपण कुठं वापरू शकतो, ठीक आहे, त्याचा यूज काय. त्यामध्ये F1 हे प्रोग्रामसाठी मदत स्क्रीन उघडते. आता हे फार महत्त्वाचं आहे. का सांगतोय तुम्हाला, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाणार. कारण का तुम्हाला हे जे सोर्स मी काढले हे यामध्ये प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहे. कारण याच्या बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही, कारण विचारण्याचे चान्सेसच नाही. F2 तुम्हाला निवडलेल्या फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्याची परवानगी देते. F2 चा वापर काय, निवडलेली फाईल किंवा फोल्डर याचं नाव बदलण्याचं तुम्हाला परवानगी देते F2. सेकंड, शोध विशिष्ट उघडण्यासाठी वापरले जाते F3. F4 Alt प्लस F4 की सक्रिय विंडो ही बंद करत असते. काय करत असते, जी आपण रनिंग मध्ये जी विंडो आहे ती बंद करत असते. F5 तुम्हाला डॉक्युमेंट विंडो रिफ्रेश किंवा रिलोड करण्याची परवानगी देते. कोणतं सिस्टम म्हणजे कोणती कीज, त्याचं काम काय हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. F6 तुम्हाला इंटरनेट ब्राउझरच्या ॲड्रेस बारवर घेऊन जाते. त्यानंतर F7 मायक्रोसॉफ्ट ॲप्स मध्ये स्पेलिंग आणि व्याकरणची काय तपासणी करत असते. स्पेलिंग चेकर आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. F7 ही स्पेलिंग चेकर आहे. F8 संगणक चालू करताना विंडोज मध्ये बूट मेनू मध्ये काय प्रवेश करण्यासाठी वापरतो. जे IT बॅकग्राऊंडचे मुलं असेल बघा, त्यांना माहिती आहे, जेव्हा आपल्याला संगणकाला काय जरी प्रॉब्लेम झाला तर आपण F8 ही फंक्शनल की वापरून आपण बूट मेन्यू मध्ये जातो. मग तिथली काय जी सेटिंग असेल ती करून आपला जो संगणक आहे तो व्यवस्थित करत असतो. फार महत्त्वाची कीज आहे. बऱ्याचदा याचा उपयोग होतो. जनरली सगळ्यांना हे माहीत नसतं, पण आता हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं. F9 ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील कागदपत्रे रिफ्रेश करते आणि आउटलुक मेल मध्ये ईमेल पाठवते आणि प्राप्त करते. F9. त्यानंतर F10 ही ओपन ॲप्लिकेशनचा मेनू बार उघडते. शिफ्ट प्लस F10 हे माऊसने राईट क्लिक करण्यासारखे आहे, सोपे आहे. F11 इंटरनेट ब्राउझर मध्ये फुल स्क्रीन मोड मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वापर केला जातो. F11, ठीक आहे. F11 आणि सगळ्यात महत्त्वाचं F12 जी लास्ट वाली आहे, ही की दाबल्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सेव्ह ॲज डायलॉग हा बॉक्स ओपन होत असतो. सेव्ह ॲज डायलॉग म्हणजे एक पर्टिक्युलर बॉक्स सेव्ह करण्यासाठी, आपली परमिशन घेण्यासाठी तो डायलॉग ओपन होत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे या 12 फंक्शनल की आहे आणि याचं युजेस आपण बघितलंय. ते व्यवस्थित एकदा रिवाइज करायचं आणि फार महत्त्वाचं आहे. प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो तुम्हाला. चला आता बघू आपण कीबोर्डचे प्रकार. मी तुम्हाला अगोदर बोललो कीबोर्डचे हे वेगवेगळे प्रकार आहे. जनरली आपण हे जो वरचा कीबोर्ड दिसतोय तो वापरतो, पण जे गेमिंग वगैरे असतात किंवा ॲडव्हान्स जे कामं करतात त्यामध्ये ते वेगवेगळ्या टाईपचे कीबोर्ड वापरले जातात. ठीक आहे. पहिला जो आपण आत्ता बघितला बघा, जो आपण आत्ता बघितलं तो कीबोर्ड मी जस्ट तुम्हाला दाखवला होता तो क्वेरिटी कीबोर्ड हा सर्वात सामान्य कीबोर्ड लेआउट आहे, ज्याचे नाव वर्णक्रमानुसार पहिल्या 6 अक्षरावरून ठेवलं आहे. म्हणजे कीबोर्डवर जे पहिले 6 अक्षर असतात बघा, इथं त्याच्या नावावरून ते ठेवलेलं आहे. ठीक आहे. जो सेकंड वाला एर्गोनॉमिक कीबोर्ड, हा कीबोर्ड हात आणि मनगटावर येणारा ताण कमी करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. हा या टाईपचा असतो बघा, तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल. हा जो कीबोर्ड आहे या टाईपचा असतो, म्हणजे मनगटावर जो ताण येतो जास्त वेळ काम करून तो कमी करण्यासाठी या कीबोर्डची डिझाईन केलेली आहे. असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मनगटावरचा ताण कमी करण्यासाठी कोणता कीबोर्ड वापरला जातो, तो एर्गोनॉमिक कीबोर्ड आहे. त्यानंतर बघा व्हर्च्युअल कीबोर्ड. आपल्या सर्वांना माहिती आहे व्हर्च्युअल कीबोर्ड आपण जो काही सध्याला यूज करतो मोबाईलमध्ये वगैरे, तो काय एक व्हर्च्युअल कीबोर्ड आहे. टच स्क्रीनचा जो कीबोर्ड आहे तो तो अशा प्रकारे असतो बघा व्हर्च्युअल कीबोर्ड. हा एक ऑन स्क्रीन कीबोर्ड आहे जो टच स्क्रीन उपकरणावर, जसं उदाहरणार्थ बघा टॅबलेट आहे, स्मार्टफोन असेल इत्यादी सेक्शनला तो वापरला जातो. म्हणजे टच करून आपण जे काही इनपुट देतो तो व्हर्च्युअल कीबोर्ड आहे. मेकॅनिकल कीबोर्ड बघा, हे प्रत्येक कीसाठी स्वतंत्र मेकॅनिकल स्विच वापरतो, जे टायपिस्ट आणि गेमर्स स्पर्शिक अभिप्रियासाठी पसंत करतात. म्हणजे ही जी प्रत्येक की आहे ना, त्यासाठी काय स्वतंत्र एक मेकॅनिकल स्विच आहे बघा. या प्रकारचे स्विच असतात बघा प्रत्येक कीला. ठीक आहे. थोडं हेवी लोडसाठी ते वापरले जातात, जे टाईपरायटर असतात. ठीक आहे. कंटिन्यू मोठं त्यांचं टायपिंगचं वगैरे काम असतं, ते या सेक्शनला यूज करतात, या कीबोर्डला यूज करतात. हा कोणता कीबोर्ड झालाय, हा मेकॅनिकल कीबोर्ड. त्यानंतर मेम्ब्रेन कीबोर्ड, हे बहुतेक आधुनिक संगणकामध्ये सामान्य आहेत. कीच्या खाली प्रेशर पॅड असते. म्हणजे हे जे या इमेजमध्ये दिसत असेल बघा, इथं काय प्रेशर पॅड असते. ठीक आहे. आणि हा कोणता मेम्ब्रेन कीबोर्ड. कीबोर्डचं नाव आणि त्याचं युजेस थोडंसं लक्षात ठेवायचं.
त्यानंतर गेमिंग कीबोर्ड बघा, व्हिडिओ गेम खेळण्यासाठी अनुभव वाढवण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे. म्हणजे एक टाईपचं कीबोर्डच आहे, पण थोडंसं वेगळ्या टाईपचं डिझाईन केलेलं आहे. पर्टिक्युलर त्याचं यूज आणि कोणत्या सेक्टरमध्ये ते यूज केलं जाणार आहे त्या टाईपनुसार त्याचे वेगवेगळे टाईप पडले बघा. हा गेमिंग कीबोर्ड आहे या टाईपचा. एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, फक्त मॅपद्वारे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. कीबोर्ड बघून तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोणत्या टाईपचा हा कीबोर्ड आहे. ठीक आहे. चला, हा झाला तुमचा गेमिंग कीबोर्ड. यानंतर आपण बघू माऊस. कीबोर्ड हा एक पार्ट आपण आतापर्यंत बघत होतो. आपण व्यवस्थित बघितलं त्याच्यावरचे फंक्शनल कीज, कोणकोणत्या कीज आहे, कोणकोणतं त्याचं उपयोग आहे, त्यानंतर कीबोर्डचे वेगवेगळे टाईप बघितले, तो कीबोर्ड कुठे यूज केला जातो. अशा प्रकारे कीबोर्ड हा पार्ट आपला संपला आहे. आता आपण बघू माऊस. आपण इनपुट डिव्हाइसेस बघतोय. जो मूळ मुद्दा आहे आपला तो लक्षात ठेवा. आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस बघतोय. आता बघू आपण माऊस. कारण तुम्हाला सांगतो, आता आपण हे एकदा डीपमध्ये केलं ना, पुन्हा करण्याची गरज नाही आणि हे एकदम सोपं आहे. काही जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही. ठीक आहे. ठीक आहे. संगणक माऊस हा एक हाताने चालणारं काय एक उपकरण आहे. पॉइंटिंग उपकरण आपण ज्याला म्हणू. ठीक आहे. पॉइंटिंग उपकरण आहे जे संगणकाच्या ग्राफिकल युजर इंटरफेसशी संवाद साधण्यासाठी वापरले जातं. माऊसचं पूर्ण रूप हे मॅन्युअली ऑपरेटेड युजर सिलेक्शन इक्विपमेंट असे आहेत. काय आहे पूर्ण रूप? मॅन्युअली ऑपरेटेड युजर सिलेक्शन इक्विपमेंट. म्हणजे एकंदरीत सगळं आपण हे जो युजर आहे त्याच्यावरती हे डिपेंड असतं. म्हणजे मॅन्युअली हे काम करत असतं सिंपल भाषेमध्ये. ठीक आहे. माऊस मॅन्युअली ऑपरेट युजर सिलेक्शन इक्विपमेंट, हे सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. बघा, हे वापरकर्त्यांना स्क्रीन भोवती कर्सर हलवण्यास, ऑब्जेक्ट्स निवडण्यास आणि कमांड निवडण्यास अनुमती देत असते. याचा यूज आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि 1964 मध्ये डग्लस एंगलबार्ट यांनी याचा शोध लावला. सायन्सचे जे शास्त्रज्ञ आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे. डीपमध्ये जर प्रश्न विचारल्याचं म्हटलं तर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कधी? 1964 मध्ये यांनी याचा शोध लावलाय. माऊसचा पहिला नमुना लाकडाचा बनवला होता. कशाचा? लाकडाचा बनवला होता. आणि त्याला गती शोधण्यासाठी 2 धातूची चाके होती. त्याची इमेज मला ॲक्च्युली मी विसरलो ते टाकायला. मी टाकणार होतो. मी वेगवेगळे इमेज सर्च करत होतो त्यावेळेस मला ती सापडली नाही. ठीक आहे. हा सगळ्यात पहिला जो माऊस होता तो कशाचा होता? लाकडाचा होता आणि 2 धातूची चाकं त्यामध्ये लावलेली होती. 1970च्या दशकात झेरॉक्स कंपनीने त्याच्या अल्टो संगणकासाठी व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेला पहिला माऊस तयार केला. ऑफिशियली. शोध कोणी लावलाय? डग्लस एंगलबार्ट यांनी. कशाचा होता? लाकडाचा होता. त्याला 2 चाकं होती स्टार्टिंगला. त्यानंतर 1970 मध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून झेरॉक्स कंपनीने, आपण जे झेरॉक्स म्हणतोय ना, त्याच कंपनीने काय केलं? अल्टो संगणकासाठी व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेला पहिला माऊस त्यांनी काय तयार केला आहे 1970 ला. दोन्ही वर्ष महत्वाचे आहे, व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. माऊस पॉइंटर आणि कर्सर, म्हणजे जेव्हा आपण माऊस यूज करतो बघा, आपल्या स्क्रीनवरती जो कर्सर येतो तो माऊस पॉइंटर, ज्याला कर्सर देखील म्हटलं जातं, हे ग्राफिकल चिन्ह आहे जे टेक्स्ट फाइल्स मध्ये दिसते. ते सहसा कर्सर म्हणून दिसते, परंतु संदर्भानुसार त्याचे स्वरूप हे बदलू शकते. आता त्याचे स्वरूप कोणकोणते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला जे या टाईपचं जे कर्सर असतं बघा, जे नॉर्मल सिलेक्ट असते, दिसतंय का तुम्हाला? रेडवालं, हा रेडवालं दिसतंय. हे या टाईपचं जे कर्सर आहे बघा, ते नॉर्मल सिलेक्ट आहे. त्यानंतर हेल्प सिलेक्ट, हे कर्सर प्लस त्याच्या बाजूला जर प्रश्नचिन्ह आलाय, प्रश्नचिन्ह जर आलाय तर हेल्प ते सिलेक्ट असते. त्यानंतर वर्किंग इन बॅकग्राऊंड, कर्सर प्लस अशा प्रकारचा जर बॉक्स आलाय तर बॅकग्राऊंडला काहीतरी काम चालू आहे, वर्किंग चालू आहे, याचा असा अर्थ होतो. त्यानंतर जर फक्त अशा प्रकारचा डबा आला तर तो बिझी आहे, याच्यावर पुढचं जे काय ते वर्क होत नाही. तुम्हाला 1 बाय 1 ते आठवत असेल बघा, आपण जेव्हा कम्प्युटर यूज करतो हे सर्व चिन्ह आपल्याला बघायला मिळतात. त्याचं युजेस तुम्हाला सांगतो काय काय. आता प्रिझन सिलेक्ट, म्हणजे असं असं प्लस जर आलंय, ठीक आहे, याचा अर्थ काय होतो? प्रिझन सिलेक्ट. आपण एखादी इमेज वगैरे किंवा सिलेक्ट करायचं असेल किंवा क्रॉप वगैरे करायचं असेल त्यावेळेस या प्रकारचं चिन्ह येते. टेक्स्ट सिलेक्ट, बघा हे टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी येतो. आपण MS वर्ड मध्ये, MS पॉवर पॉईंट मध्ये किंवा इतर अदर कोणत्याही ठिकाणी जर काहीतरी टेक्स्ट वगैरे सिलेक्ट करायचं असेल तर या टाईपचं त्यामध्ये लोगो येत असतो.
हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. त्यानंतर पेन जर आला तर आपल्याला माहिती आहे हँडरायटिंग आहे. त्यानंतर अनअवेलेबल म्हणजे अशा प्रकारचं जर हे आलंय चिन्ह आलंय तर ते अनअवेलेबल असतं, पुढची कोणतीही प्रक्रिया त्यामध्ये होत नसते, त्याचा अर्थच तो आहे. ठीक आहे. त्यानंतर जो वर्टिकल रिसाइज आला हे साईज कमी जास्त करण्यासाठी यामध्ये वापर केला जातो. हा जो आडवा बाण आलाय यामध्ये हॉरिझॉन्टल रिसाइज आहे, इथं आपण ड्रॅग करून साईज कमी जास्त करू शकतो. त्यानंतर डायगोनल जे रिसाइज आहे तिरकसमध्ये इथं सुद्धा साईज कमी जास्त होते, हे सुद्धा साईज कमी जास्त होते. त्यानंतर असं बाण आणि हे चौकोन आलाय चौफुली आली यामध्ये आपण मूव्ह करू शकतो, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी इमेज वगैरे आपण नेऊ शकतो. अल्टरनेट सिलेक्ट हा वरचा बाण हा असतो. त्यानंतर ड्रॅग मेक कॉपी म्हणजे कर्सर प्लस इथं जर तुमचं हे आलंय एका बॉक्समध्ये प्लस चिन्ह आलंय तर ड्रॅग मेक कॉपी असते. आणि सेकंड वाले हे शॉर्टकट वाला असतंय. ठीक आहे. हे कर्सरचे वेगवेगळे टाईप आहे, वेगवेगळे रूप आपण ज्याला म्हणू, वेगवेगळ्या ठिकाणी हे पार पडतं वेगवेगळे सेक्शनला जाऊन. ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचंय पॉइंटर शेप. आता तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल याचा आपण यूज कुठं करतो ते. ठीक आहे. चला पुढे. माऊसचे कार्य सिंगल क्लिक. आता आपण स्टेप बाय स्टेप जातोय आणि एकदम व्यवस्थित जातोय, व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. अगोदर माऊस बघितलंय, त्यानंतर जे कर्सर आहे त्याचे वेगवेगळे आपण काय म्हणू त्याला शेप बघितले, कुठे यूज होतात हे सुद्धा बघितलंय. आता आपण माऊसचे कार्य बघणार आहे. यामध्ये सिंगल क्लिक, डावे माऊस बटन एकदा क्लिक करणे आणि नंतर ते लगेच सोडणे याला काय सिंगल क्लिक म्हटलं जातं. ठीक आहे. हे सामान्यत आयकॉन लिंक किंवा ऑब्जेक्ट निवडण्यासाठी वापर केला जातो. काय आयकॉन लिंक किंवा ऑब्जेक्ट निवडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. डबल क्लिक, डबल क्लिक म्हणजे डावे माऊस बटन सलग दोनदा क्लिक करणे आणि सोडणे, याचा वापर फाईल उघडण्यासाठी किंवा प्रोग्राम सुरू करण्यासाठी केला जातो डबल क्लिकचा. ओके. राईट क्लिक म्हणजे उजव्या साईडचा जो आहे तो, उजव्या माऊस बटन क्लिक करून सोडल्याने निवडलेल्या जे काही फंक्शन असेल ते संबंधित पर्यायासह एक संदर्भ मेनू त्यामध्ये उघडतो. आता तुम्हाला सांगतो हे एकदम सोपं आहे आपल्या डेली यूजमध्ये, पण हे आपल्याला माहित नसतं याचं यूज काय, त्यामुळे थोडंसं इन डिटेल घेतोय, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. ड्रॅग अँड ड्रॉप हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा तुम्ही एखादी वस्तूवर क्लिक करून ड्रॅग करता आणि नंतर ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता तेव्हा त्याला ड्रॅग अँड ड्रॉप असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे फंक्शन फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर स्क्रोल करणे, जे माऊसचा जो आपण काय म्हणतो बॉल असतो त्याला स्क्रोलिंग करतो ना त्यावेळेस माऊसच्या मध्यभागी असलेला चाकपान वर खाली किंवा स्क्रोल करणे यासाठी हे वापरलं जातं. हे वेब पृष्ठ किंवा कागदपत्र सहजपणे नेव्हिगेट करण्यासाठी म्हणजे खालती वरती करण्यासाठी त्याचा वापर हा केला जातो, स्क्रोलिंग आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर पॉइंटिंग, मॉनिटरच्या एखाद्या वस्तू दाखवण्यासाठी किंवा चिन्हांकित करण्यासाठी माऊसचा वापर केला जातो. मॉनिटरवरच्या त्याला काय आपण म्हणू पॉइंटिंग. आपण माऊसचे कार्य बघतोय ते व्यवस्थित बघा, वेगवेगळे कार्य त्याचं काय आहे ते. आता बघू आपण माऊसचे प्रकार. ऑलमोस्ट माऊस सेम असतं, त्यामुळे त्याचे फोटो वगैरे मी काय टाकले नाही, वेगळं काय नाही त्यामध्ये. स्टार्टिंगला जो बघू आपण मेकॅनिकल माऊस. माऊसचे प्रकार हे सुद्धा माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. हालचाल ओळखण्यासाठी रबर किंवा धातूचा बॉल यामध्ये वापरला जातो. हे कोणतं आहे मेकॅनिकल माऊस. सेकंड ऑप्टिकल माऊस, हा माऊस पृष्ठभागावरील हालचाल ओळखण्यासाठी प्रकाश उत्सर्जक डायोड म्हणजे जे रेड लाईट जो लागतो बघा LED त्यामध्ये असतो आणि सेन्सरचा वापर यामध्ये केला जातो ऑप्टिकल माऊस मध्ये. यामध्ये एक धातूचा बॉल असतो, दोघं वेगवेगळे आहेत मेकॅनिकल आणि ऑप्टिकल. चला नेक्स्ट जो आहे लेझर माऊस या प्रकारचा बघा. हा माऊस विविध पृष्ठभागावर उच्च अचूकतेसह लेझर तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर केला जातो, म्हणजे लेझर लागले लेझर तंत्रज्ञान त्यामध्ये वापरलेलं आहे सिम्पली. हे थर्ड झालंय. फोर्थ वायरलेस माऊस, हा माऊस कोणत्याही वायरशिवाय काम करतो. तो रेडिओ फ्रिक्वेन्सी RF आपण ज्याला म्हणू आणि ब्लूटूथ यामध्ये वापरलेला असतो, म्हणजे त्याला वायर वगैरे काहीच नसते. आपण कम्प्युटर पासून थोडंसं लांब बसून सुद्धा ते सगळं हँडल करू शकतो. हा वायरलेस असतो. हा झाला तुमचा चौथा प्रकार. त्यानंतर जॉयस्टिक माऊस, हा डिव्हाइसेस तुमचा संपलाय. तुम्हाला सगळं काही क्लिअर होत असेल, त्याचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे कार्य. ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ओके. हो पुढे लक्ष द्या आता सर्वांनी.
शिक्षण त्यातच झालंय, MSc कम्प्युटर सायन्स. मी BCA केलंय अगोदर, त्यानंतर MSc केलंय. यस, IT मध्ये. शिक्षणाचा काय विषय नसतो यात, मग सगळं माहिती आहे, एक्स्ट्रा सांगायची गरज नाही. चला पुढे. जॉयस्टिक. नेक्स्ट जो डिव्हाइस आहे आपला तो आहे काय, जॉयस्टिक आहे. हा सुद्धा काय आपला इनपुट डिव्हाइस आहे बघा. सध्या आपण स्टेप बाय स्टेप सर्व इनपुट डिव्हाइसेस बघतोय. ठीक आहे. सेकंड जॉयस्टिक. जॉयस्टिक हे इनपुट डिव्हाइसेस आहे. हे डिव्हाइसेस गेम किंवा संगणक अनुप्रयोगांना वेगवेगळ्या दिशेने हलवून नियंत्रित करत असते. एकंदरीत याचा उपयोग सहसा गेम खेळण्यासाठी होत असतो. सिंपली तुम्हाला असाच प्रश्न विचारला गेलेला सुद्धा आहे ना, गेलेला बी जाणार. जॉयस्टिकचा उपयोग कुठं केला जातो, तर गेम खेळण्यासाठी. ही सहसा एक लांब काठीसारखी रचना असते जी एक आणि अधिक बटनांनी जोडलेलं असतं. या प्रकारचं बघा, हा तुमचा जॉयस्टिक. ठीक आहे. त्याचा मुख्य वापर व्हिडिओ गेम, सिम्युलेटर आणि रोबोटिक्स इत्यादी मध्ये होत असतो. मुख्य वापर फक्त गेमिंग मध्ये होतो जॉयस्टिकचा, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी एक्स्ट्रा त्यामध्ये काही नाही. नेक्स्ट लाईट पेन. म्हणजे या प्रकारचा जो पेन असतो बघा, लाईट किंवा आपण हलकी म्हणू मला, या पेन एक विशेष प्रकारचा इनपुट डिव्हाइस आहे जो संगणकाच्या टच स्क्रीनवर लिहिण्यासाठी, रेखाटण्यासाठी किंवा वस्तू निवडण्यासाठी वापर याचा केला जातो. रिसेंट मध्ये बघा काही मोबाईल मध्ये ती एक बारीक काडी यायची बघा पेनासारखी, ती सुद्धा याचा हा प्रकार आहे. त्या इमेज मध्ये दिसत असेल बघा तुम्हाला त्या टाईपचा. किंवा काही शिक्षक बघा, बरेचसे शिक्षक या अगोदर जेव्हा हा जो बोर्ड आहे, हा बोर्ड येण्याच्या अगोदर जे शिकवायचे त्याच्यावरती या प्रकारचा पेनने ते शिकवायचे बघा. म्हणजे स्क्रीनवर लिहिल्यानंतर तो जो आपला मॉनिटर आहे त्याच्यावरती प्रदर्शित होत होतो. ठीक आहे. आणि रेखाटण्यासाठी किंवा वस्तू निवडण्यासाठी याचा वापर केला जातो. हे ग्राफिक डिझाईन CAD अनुप्रयोगामध्ये वापरले जातात. हा त्याचा वापर लक्षात ठेवायचा. ट्रॅकबॉल हे एक माऊस सारखाच प्रकार असतो बघा. ट्रॅकबॉल हे एक इनपुट डिव्हाइसेस आहे जो माऊस सारखेच कार्य करते, परंतु त्याची रचना ही वेगळी असते. या प्रकारची ती रचना असते. माऊसची आपल्या सर्वांना अगोदर बघितली आणि माहीत सुद्धा आहे, पण ट्रॅकबॉलची या प्रकारची रचना असते. बऱ्याच जणांनी हे सुद्धा बघितलं असेल. आणि त्यात एक स्थिर बॉल आहे जो वापर करता त्याचा तळ हाताने किंवा बोटाने फिरवू शकतो. तळ हाताने किंवा बोटाने ते फिरवू शकतो. हे बॉल स्क्रीनवर कर्सर नियंत्रित करण्याचे काम करत असते. एकंदरीत माऊसचं सेम काम हे करते ट्रॅकबॉल. ओके. हे सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. ट्रॅकबॉलचा शोध राल्फ बेंजामिन यांनी 1946 मध्ये लावलाय, म्हणजे माऊसच्या अगोदर लागलाय. पारंपरिक माऊसपेक्षा हाताच्या हालचाली कमी लागतात, म्हणून ते ग्राफिक डिझायनर CAD ऍप्लिकेशन मध्ये वापरले जातात. म्हणजे डिझायनिंग करणारे हे जे डिझायनर असतात ते त्याचा उपयोग करत असतात. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. डायरेक्ट डेटा एंट्री साधने. आता स्कॅनर बघू. हे आपण वेगवेगळे डिव्हाइसेस बघतोय. ठीक आहे. इनपुट डिव्हाइसेस सर्व. स्कॅनर हे एक इनपुट डिव्हाइसेस आहे जो भौतिक कागदपत्रे किंवा वस्तू संगणकावर साठवण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी डिजिटल स्वरूपात रूपांतरित करते. तुम्ही म्हणसाल हे आम्हाला लगेच सांगून द्यायचं इनपुट डिव्हाइसेस कोणते, आउटपुट डिव्हाइसेस कोणते, पण तसं नाही. प्रश्न हे तुम्हाला डीपमध्येच विचारले जाणार. ओव्हरऑल तर प्रश्न जनरली विचारला जाऊ शकतो, ती गोष्ट वेगळी, तो भाग वेगळा. पण इन केस जर डीपमध्ये प्रश्न विचारला गेला तर मग त्यामुळे सगळं त्याचं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कशासाठी? संगणकावर साठवण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी डिजिटल स्वरूपात काय करते, रूपांतरित करत असते. हे कागदपत्रे तपशील कॅप्चर करण्यासाठी प्रकाश स्रोत आणि सेन्सर वापरते, ज्यामुळे एक डिजिटल प्रतिमा तयार होते जो विविध फाईल फॉर्मॅटमध्ये, जसं उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे बघा, JPG असेल, PDF असेल, अजून काय जे फाईल फॉर्मॅट आहे त्यामध्ये ते काय सेव्ह करत असते. ओके. हा झाला तुमचा स्कॅनर. स्कॅनरचे प्रकार आणि त्यांचा उपयोग. फ्लॅट बेड स्कॅनर पहिलं वालं जे आहे त्यात एक सपाट काचेचा पृष्ठभाग असतो बघा, आणि त्यावर कागदपत्रे किंवा प्रतिमा स्कॅनिंगसाठी ठेवले जातात. त्याचा उपयोग कुठं होतो? पुस्तकं आणि कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर हँडहेल्ड स्कॅनर हे एक पोर्टेबल आणि लहान आकाराचे स्कॅनर आहे जे हाताने किंवा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊ शकतो. याचा वापर बारकोड वाचण्यासाठी किंवा उलगण्यासाठी केला जातो. बघा आपण मॉलमध्ये वगैरे किंवा त्या ठिकाणी जर गेलो असेल, ते काही वस्तूवर जे स्कॅनर लावलेले असतात बघा, ते रीड करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मी पुढे तुम्हाला त्याची इमेज दाखवेलच. ड्रम स्कॅनर. ड्रम स्कॅनर हा एक विशेष प्रकारचा स्कॅनर आहे जो जास्तीत जास्त रिझोल्युशनवर प्रतिमा स्कॅन करण्यासाठी वापरला जातो. प्रामुख्याने व्यावसायिक छपाई आणि उच्च रिझोल्युशनची प्रतिमा यामध्ये ते वापरला जातो. त्यानंतर 3D स्कॅनर एखादी वस्तू भौतिक आकार कॅप्चर करते आणि 3D डिजिटल मॉडेल तयार करते.
हे सामान्यत कुठं अभियांत्रिकी डिझाईन आणि गेमिंग उद्योगामध्ये वापरले जाते. फक्त तुम्ही टाईप व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, हे वापर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येऊन जातात. ठीक आहे, हे झालं तुमचं स्कॅनर इथपर्यंत क्लिअर. कीबोर्ड माऊस स्कॅनर वेगवेगळे टाईप वेगवेगळे कार्य हे व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला वारंवार सांगतोय. चला त्यानंतर डिजिटायझर, ही जी इमेज दिसते बघा त्या टाईपचं असतं, ज्याला ग्राफिक्स टॅबलेट असे म्हटले जाते. हे एक इनपुट डिव्हाइसेस आहे. वापरकर्त्याला स्टाईलस किंवा लाईट पेन वापरून थेट फ्लॅट स्क्रीनवर डिजिटल रेखाचित्र तयार करण्याची काय अनुमती देत असतं. म्हणजे या जी फ्लॅट स्क्रीन आहे, जी याच्यावरती आपण जे काय रेखाटलं त्याच्यावर डिजिटल छायाचित्र आपण काय तयार करू शकतो. डिजिटल कलाकृती चित्रे आणि ॲनिमेशन तयार करण्यासाठी कलाकार, चित्रकार आणि ग्राफिक्स डिझायनर ठीक आहे याचा वापर करतात. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. त्यानंतर बारकोड रीडर बघा. बारकोड रीडर हे हाताने पकडलेले इनपुट डिव्हाइसेस जे बारकोड डेटा स्कॅन करते आणि डिजिटल स्वरूपात काय रूपांतरित करत असते, ज्यावर संगणकाद्वारे काय प्रक्रिया केली जाऊ शकते. हे इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल त्या टाईपचं काय असतं बारकोड रीडर. बारकोड स्कॅन करण्यासाठी लेझर किंवा कॅमेरे वापरले जातात, ज्याची समांतर रेषा आणि जागा असतात जे डेटा प्रदर्शित करतात. जसं की उत्पादन माहिती ही किरकोळ विक्री, इन्व्हेंटरी व्यवस्थापन, शिपिंग इत्यादी मध्ये वापरले जातात. तुम्हाला माहिती आहे बघा, एखाद्या वस्तूवर जे टॅग लावलेलं असतं त्याला एक बारकोड असतो बघा. त्या बारकोड स्कॅन केल्या गेल्या त्या प्रोडक्टची तुम्हाला जी काही प्राइस असेल ठीक आहे ती सुद्धा माहीत होते. जे काही त्याची हे असेल अजून त्याच्याविषयी जे काही डिटेल असेल ती सगळी त्यामध्ये अवेलेबल होत असते. हा बारकोड रीडर. त्यानंतर OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर म्हणजे ओळख. OCR हे एक इनपुट तंत्रज्ञान आहे जी केवळ साधी चिन्हे वाचू शकत नाही, तर छापील नसलेली म्हणजे सुबकपणे लिहिलेली हस्तलिखित अक्षरे देखील वाचू शकतो. ठीक आहे, इथं थोडंसं मिस्टेक झालंय. साधी चिन्हेच वाचू शकत नाही तर ती सुबकपणे लिहिलेली हस्तलिखित अक्षरे सुद्धा वाचू शकतो. ठीक आहे, हे स्कॅन केलेले प्रतिमामध्ये वर्णनांच्या आकाराचे विश्लेषण करते आणि त्यांना मशीन एन्कोडेड मजकुरात काय रूपांतरित करत असते. हा झाला तुमचा OCR. त्यानंतर बघा OMR ऑप्टिकल मार्क रीडर. आपण जे एक्झाम देतो बघा, लोकसेवा आयोगाचं असेल किंवा दुसरे कोणते असेल, MPSC वगैरे असेल, जे OMR शीट आपण म्हणतो ते रीड करण्यासाठी जो स्कॅनर असतो तो OMR. हे एक इनपुट डिव्हाइसेस आहे जे कागदावर बनवलेल्या खुणा ओळखण्यासाठी वापरले जाते. प्रात्यक्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका OMRच्या मदतीने हे काय तपासले जातात. म्हणजे MPSC जे काही उत्तरपत्रिका तपासते आपल्या ही याच डिव्हाइसेसद्वारे तपासत असते. ठीक आहे, चला क्लिअर. MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर, याचं फुल फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवत चला, मुद्दा म्हणून फुल फॉर्म दिले तुम्हाला. MICR ही एक इनपुट तंत्रज्ञान आहे जी संगणकाद्वारे विशेष चुंबकीय शाई वापरून विशिष्ट पद्धतीने लिहिलेले अक्षर वाचण्यासाठी काय त्याचा वापर केला जातो. बँकिंग क्षेत्रात चेक आणि इतर आर्थिक कागदपत्रावर प्रक्रिया करण्यासाठी MICR चा वापर केला जातो. MICR चा वापर सहसा सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये केला जातो. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. स्मार्ट कार्ड रीडर या टाईपचं ते असतं बघा कार्ड रीडर. ही स्मार्ट कार्ड रीडर हे एक इनपुट डिव्हाइस आहे जे स्मार्ट कार्डमध्ये एम्बेड केलेल्या मायक्रोचिपमधून डेटा ॲक्सेस करत असते. हे बँकिंग, ॲक्सेस कंट्रोल, मोबाईल पेमेंट यामध्ये वापरले जातं आणि हे सुरक्षित प्रमाणीकरण आहे आणि डेटा ट्रान्सफर प्रदान करते. ठीक आहे, सहसा हे सुद्धा बँकिंगमध्येच वापरलं जातं. पण हे डिव्हाइसेस मात्र व्यवस्थित लक्षात घ्यायचे. स्मार्ट कार्ड रीडर, तुम्हाला जर प्रश्न आला हा जो स्मार्ट कार्ड रीडर आहे हे कोणतं डिव्हाइस आहे हे बी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. QR कोड रीडर. QR कोड रीडर हे एक इनपुट डिव्हाइस QR कोड स्कॅन आणि डिकोड करण्यासाठी वापरलं जातं. ते QR कोडमध्ये साठवलेली माहिती वाचतं आणि वापरकर्त्यासाठी उपयुक्त स्वरूपात काय करत असतं प्रदर्शित करत असतं. हा त्याचा उपयोग QR कोड रीडरचा. ओके, चलो. बायोमेट्रिक हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आजकाल बरेचसे म्हणजे ऑलमोस्ट सगळेच पोलीस डिपार्टमेंट सोडून बाकी सर्व शासकीय जे हे आहे आपलं ऑफिसेस आहे त्यामध्ये ते कंपल्सरी केलं आता बायोमेट्रिकचं. हे सुद्धा काय एक इनपुट डिव्हाइसेस आहे. बायोमेट्रिक हे इनपुट डिव्हाइसेस असून जे फिंगरप्रिंट चेहऱ्याची ओळख किंवा बुबुळाच्या नमुन्यासारख्या शारीरिक वैशिष्ट्यावर आधारित व्यक्तीची ओळख आणि पडताळणी करते. एकंदरीत जे आपण आधार सुद्धा त्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे. जे आधार बायोमेट्रिक करतो आपण किंवा प्रत्येक वेळेस आता आपल्याला जे KYC करण्याची गरज पडते ठीक आहे त्याचं हे एक बेस्ट उदाहरण आहे.
सुरक्षा वाढवण्यासाठी आणि ओळख पडताळणी प्रक्रिया सुधारण्यासाठी सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण, मोबाईल डिव्हाइसेस जसे की स्मार्टफोन किंवा सीमा नियंत्रित यांचा वापर यामध्ये केला जातो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मायक्रोफोन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला जे काय बोलायचं असेल ते आपण याद्वारे बोलू शकतो. ध्वनी लहरींना विद्युत सिग्नल मध्ये काय रूपांतरित करत असते आणि हे इनपुट उपकरण आहे. ठीक आहे. वेबकॅम हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. एक छोटासा कॅमेरा असतो बघा, जसं आपण हे आता सध्याला जो कॅमेरा चालू आहे त्या टाईपचा ते कॅमेरा असतो आणि तो कम्प्युटरला अटॅच असतो. ठीक आहे. वेबकॅम हा एक सुद्धा काय इनपुट डिव्हाइसेस आहे. डिजिटल कॅमेरा जो आपला जो मोठा कॅमेरा आहे, आपण जो फोटो घेतो किंवा पोर्टेबल असतो जो आपण घेऊन हिंडतो तोच. ठीक आहे. प्रतिमा किंवा व्हिडिओ कॅप्चर करतात आणि अत्यंत डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक डेटामध्ये रूपांतरित करतो, जे संगणकाद्वारे संग्रहित आणि काय प्रक्रिया केली जाऊ शकते. हा सुद्धा कोणता डिजिटल कॅमेरा. आवाज ओळख प्रणाली, व्हॉइस रिकग्निशन सिस्टम ही एक इनपुट डिव्हाइस आहे ज्याद्वारे बोलून संगणकात डेटा प्रविष्ट केला जातो. सध्याच्या कंडिशनला आपण जे व्हॉइस टायपिंग वापरतो सिंपल तेच, बाकी काहीच नाही यामध्ये. ठीक आहे. हे मानवी बोललेले शब्द ओळखते आणि त्याचे मजकुरात काय रूपांतरित करत असते. प्रत्येक जण व्हॉइस टायपिंग करते आता. व्हॉइस ते टाईप करण्याच्या जीवावर आलंय का बोलायचं ते ऑटोमॅटिक टाईप करून घेतंय. ठीक आहे. त्यानंतर तथ्य ड्रायव्हर. आता हे जे आहे ना हे थोडंसं ऑड आहे. हे मी तुम्हाला इनपुट आणि आउटपुट दोन्ही जेव्हा शिकवणं झालं ना त्यानंतर सांगेल काय. आता ही आउटपुट साधने इथून पुढे तुम्हाला सांगतो. आत्तापर्यंत जे आपण काही इनपुट साधने यूज केले किंवा आपण जे बघितले त्याचा प्रकार, त्याचा वापर, ते कुठे वापर केला जातो हे सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. हां, आज आता आपण इथे थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आउटपुट डिव्हाइसेस व्यवस्थित जसं इनपुट डिव्हाइसेस बघितले तसंच आपण आउटपुट डिव्हाइसेस सुद्धा बघणार आहे. आणि त्यानंतर असे काही डिव्हाइसेस आहे जे इनपुट सुद्धा आहे आणि आउटपुट सुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. सध्या आपण इथं थांबू. इनपुट डिव्हाइसेस आपलं हे एकदम क्लिअर झालेलं आहे. येणाऱ्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे आउटपुट डिव्हाइसेस बघू. आउटपुट डिव्हाइसेस आणि इनपुट प्लस आउटपुट डिव्हाइसेस कोणकोणते, तिथं थोडेसे प्रश्न बनण्याचे चान्सेस जास्त असतात कारण थोडासा ऑड मुद्दा आहे तो. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. जे काही माऊस, प्रिंटर, स्कॅनर, कीबोर्ड वगैरे आपण जे काही डिटेलमध्ये ॲनालिसिस केलं ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी आशा करतो. ठीक आहे. काही जरी प्रॉब्लेम असेल तुम्ही या नंबरला मेसेज करू शकतात. ओके. या संदर्भात काही तुमच्या प्रतिक्रिया असेल तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकतात. ठीक आहे. चला आज आपण इथेच थांबू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. ठीक आहे. हे फक्त आपण इनपुट घेतले आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आउटपुट घेणार आहे. चला थांबू इथे. थँक्यू ऑल ऑफ यू.